श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 14 सायन देवांचे प्राणसंकट टळले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, हे योगीश्वरा, श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी उदरशूळ असलेल्या ब्राह्मणांना व्याधीमुक्त केले. त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा. सिद्ध म्हणाला, श्री गुरूंनी सायन देवाची सेवा स्वीकारली. त्यांचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना तुझ्या वंशात उत्तरोत्तर भक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. सायनदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाला, गुरुदेव, आपला महिमा आगाध आहे. तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो. माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो. त्यांना सद्गती प्राप्त हो. पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे. मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो. आज त्याने मलाच मारावयाचे ठरवले आहे. मी त्यांच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे. मग आपले वचन कसे खरे होणार? तेव्हा श्रीगुरूंनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, सायनदेवा, चिंता करू नकोस. निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा. तो तुला सन्मानाने परत पाठवील. तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. तू माझा भक्त आहेस. तुला पौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहेत. श्रीगुरूंनी अभय दिले व सायनदेवाची काळजीच मिटली. तो यवनाकडे गेला. त्या यवनाच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले. यवनाने सायनदेवाला पाहिले. तो काय? तो त्याला अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसला. हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना. त्याची मती कुंठित झाली. तोंडातून शब्द निघेना. तो संतापाने अक्षरशः थरथरत होता. त्याचे उग्र रूप पाहून सायनदेव भीतीने श्रीगुरूंचा धावा करू लागला. त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली. तो कसाबसा घरात गेला. पलंगावर पडताच झोपी गेला. तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले. त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसले. तो दचकून जागा झाला. त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांकित कळा येत होत्या. तो घाबरला. या ब्राह्मणाचा घात केला तर आपला मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने धावत जाऊन सायनदेवांचे पाय धरले. तुम्हाला येथे कोणी बोलावले? कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषण देऊन निरोप दिला. प्राणसंकट टळले होते. सायनदेव श्रीगुरूंच्या भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतीरी गेले. कृतज्ञतेने त्याने पाय धरले. यवनाकडील वृत्तांत सांगताना त्याचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. तो म्हणाला, गुरुदेव, आपण माझे रक्षण करते आहात. आपल्या कृपेनेच मला जीवनदान मिळाले. आता तुमची सेवा हाच माझा धर्म. मला तुमच्याबरोबर न्या. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, सायनदेवा, आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत. 15 वर्षांनी परतून येऊ. तेव्हा तुझ्या गावाजवळ राहू. त्यावेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला ये. आता तू घरी राहा. सुखाने संसार कर. श्रीगुरूंनी सायनदेवाचे सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठवले. तेथून ते तीर्थयात्रा करीत शिष्यांसह वैजनाथ क्षेत्री गेले. तेथे स्वतःला कोठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले. नामधारक म्हणाला, महाराज, श्रीगुरूंनी आपले अस्तित्व तेथे का प्रकट केले नाही? त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठवले? सिद्ध म्हणाला, सांगतो. श्रीगुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे. ते तू शांतपणे ऐक. अध्याय 14 समाप्त. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.